नमस्कार सर्व साधकांना आत्मवंदन. आपण भगवती क्लासेसच्या अंतर्गत 9 दिवसांचं नवरात्राचं आपण विशेष सगळ्यांसाठी एक सेशन घेत आहोत. पूर्ण 10 दिवस ते असणार आहे आणि या नवरात्रीमधील नवदुर्गांची माहिती आणि त्यासोबत ज्ञान आणि ध्यान या दोन्हीचा संगम करून आपलं नवरात्र सगळ्यांचं उत्तमपैकी साजरं करूया अशी श्री महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करत आहे. भगवती मातेचा आशीर्वाद घेऊन आपण या ध्यानाला आज सुरुवात करूया. आज दिनांक 15 ऑक्टोबर 2023. आज आपलं शारदीय नवरात्र दुर्गा मातेचं सुरू होत आहे आणि हे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत हे शारदीय नवरात्र दरवर्षी सालाबादप्रमाणे आलेलं आहे. त्यानुसार आज आपण त्याला आध्यात्मिक त्याची बैठक आणि त्यानुसार आपल्या आलेल्या परंपरा, नवदुर्गांची माहिती त्याचा आपण माहिती घेऊया. ओम दुर्गाये नमः. ओम दुर्गाये नमः. ओम दुर्गाये नमः. नवरात्र म्हणजे 9 दिवस चालणारा हिंदूंचा उत्सव. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून 9 दिवस दुर्गा मातेचा उत्सव असतो. यास शारदीय नवरात्र असेही म्हणतात. तसं आपल्याकडे रामकृष्ण, दत्त, खंडोबा ह्या सगळ्यांचे नवरात्र असतात. नृसिंहाचं नवरात्र देखील असतं. परंतु जास्त करून शारदीय नवरात्र हा भारताच्या सर्वच भागात प्रचलित आहे. यावेळी 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत हे नवरात्र आहे. यावेळी देवी जी आहे ती हत्तीवर येत आहे आणि हत्तीवर येत असताना तिचा रंग आहे तो नारिंगी रंग आहे. नारिंगी रंग हत्तीवर नेसून नारिंगी रंगाची साडी नेसून देवी हत्तीवर येत आहे ना, तर ती हत्तीचा तो रंग आणि हे शुभ मानलं गेलेलं आहे. कारण का तर देवी हत्तीवर येत आहे. नारिंगी रंग म्हणजे आपला केशरी रंग. केशरी रंग हा हिंदूंसाठी शुभ रंग आहे आणि हत्ती सुद्धा आपण गजलक्ष्मी किंवा गजांतलक्ष्मी म्हणून त्याला आपण अनुवादन करतो. त्यामुळे काय झालेलं आहे, यावेळची देवी जी आहे ती हत्तीवर स्वार होऊन आलेली आहे. म्हणजे आपल्याकडे भारत देशामध्ये सर्वच भागांमध्ये भरभराट होणार आहे. आता आज पहिल्या दिवशीची जी देवी आहे ती आहे शैलपुत्री माता. नवरात्रामधील पहिली जी देवी असते ती शैलपुत्री माता म्हणून ओळखली जाते. दुर्गेचं हे पहिलं रूप आहे शैलपुत्री माता. ते पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणजेच ती शैलराजाची मुलगी आहे. शैलराजाची मुलगी ही मागच्या जन्मी ही प्रजापती दक्षाची मुलगी होती. प्रजापती दक्ष हा मोठा राजा होऊन गेलेला आहे. राजा दक्षाची ही सती म्हणून मुलगी आपल्याला माहिती आहे. राजा दक्षाने फार मोठा यज्ञ केला. त्याला त्याच्या मुलीने एका स्मशानात राहणाऱ्या म्हणजे शंकराबरोबर केलेलं लग्न पटलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्या सतीशी सर्व संबंध तोडून दिलेले होते. तिच्या आईचे, बहिणीचे कोणाचे तिच्याशी संबंध नव्हते. पण राजा दक्षाने जो यज्ञ मांडलेला होता त्यासाठी त्यांनी त्रिभुवनातील सर्वांना आमंत्रण दिलेलं होतं. आणि पण सती आणि शंकराला मात्र म्हणजे जावयाला आणि मुलीला मात्र आमंत्रण दिलं नाही. कारण त्याला माहिती होतं की त्याच्याबरोबर भूतप्रेत, गण, सगळे नंदीबैल म्हणजे प्राणी सगळे हे सगळे येणार त्याच्याबरोबर आणि तो स्वतः स्मशानात राहिलेला वैराग्याने भस्म परिधान केलेला तो कसा दिसेल बरं तिकडे चार चौघात सगळे अगदी राजे महाराजे येणार. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं पण मुलीला आणि जावयाला आमंत्रण दिलं नाही. पण सतीची मात्र भयंकर इच्छा झाली आपल्या आई वडिलांना भेटायची, बहिणींना भेटायची.
दक्षाची मुलगी असल्यामुळे श्री शंकराने मात्र पार्वतीला सती मातेला सांगितलं की तू जाऊ नकोस, तुझा अपमान होईल. ती म्हणाली, वडील कसले अपमान करतील माझा? म्हणून ती शंकराचं न ऐकताच त्या यज्ञामध्ये सामील झाली. तिथे गेल्यावर तिला कळलं की आपल्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये. ना वडील, ना आई, ना बहिणी. तिला भयंकर राग आला, भयंकर संताप झाला आणि एवढ्या सगळ्या त्रिभुवनातील लोकांना बोलवलंय, राजे महंतांना, तरी सुद्धा आपल्या नवऱ्याला बोलवलं नाही. हा कुठेतरी एक स्त्रीला, प्रत्येक स्त्रीला मनाला लागतंच, की आपल्या नवऱ्याला आमंत्रण दिलेलं नाही. मात्र जगातील सगळीच लोकं आलेली आहेत तिकडे. तोही राग आला आणि प्रजापती दक्षाने तिचा भयंकर अपमान केला आणि सतीला स्वतःच्या अपमानापेक्षा नवऱ्याचा झालेला अपमान, श्री शंकराचा झालेला अपमान सहन झाला नाही आणि तिने त्या यज्ञात उडी मारली. त्यामुळे सती मृत झाली. आता यापुढील कथा आहे ती म्हणजे ह्याला संबोधित नाहीये किंवा ती दुसऱ्या ह्याच्यामध्ये येणार आहे. त्यामुळे आता एवढंच आहे की ह्याच सतीचा पुढचा जन्म हा हिमालयाची पुत्री म्हणजे शैलपुत्री, हिमालयाचं दुसरं नाव शैल आहे आणि ती शैल राजाची मुलगी म्हणून पुन्हा जन्माला आली आणि पुन्हा श्री शंकराने तिला वरलं. पण ही आता जी शैलपुत्री माता आहे ती कुमारी आहे. त्यामुळे ती वृषारूढ आहे. वृषारूढा म्हणजे ती वृषभावर तिचं वाहन आहे. तिचं वाहन जे आहे ते वृषभ आहे म्हणजे बैल आणि तिचं स्वरूप जे आहे ते सौम्य आहे. तुम्ही लहान मुली बघितल्या असतील कुमारिका, त्यांचं सौम्य स्वरूप जे असतं ना, ते शैलपुत्री मातेचं स्वरूप आहे. ती एकदम करुणामयी आहे. ती इतक्या प्रेमाने पाहत आहे, की तुम्ही आणि तिने नारंगी रंगाची साडी परिधान केली आहे. त्यामुळे आजचा जो रंग आहे, तो नारिंगी रंग आहे. तिला सफेद कण्हेर किंवा लाल जास्वंदाचं फूल अर्पण करतात आणि आजचा तिचा नैवेद्य काय आहे? तर चमचाभर गाईचं तूप. कुमारी मातेला हे चमचाभर गाईचं तूप म्हणजे ती आरोग्यदायी आहे म्हणून आरोग्य संपन्नता आपली त्याच्यातनं सगळ्यांची चांगली राहावी आणि ते तूप तिला गाईचं तूप दाखवल्यावर सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं हीच शैलपुत्री मातेला आपण प्रार्थना करूया म्हणून. तर आजच्या पहिल्या देवीचं ध्यान करताना तुम्ही मुलाधारामध्ये पहिले स्थित व्हा. कारण शैलपुत्री मातेच्या ह्याचं महत्व काय आहे? तर संत महंत आपल्या मनाला मूलाधार चक्रात स्थिर करतात. असं तिचं ध्यान करतात. त्यामुळे शैलपुत्री मातेला तुम्ही मनामध्ये स्थिर करा आणि मनामध्ये आपल्या मूलाधार चक्राचा विचार करा. आणि आता आपण ध्यानाला सुरुवात करत आहोत. आजचं पहिलं ध्यान आपलं मूलाधार चक्रावर अवलंबून आहे. आपलं मूलाधार चक्र ज्यावेळेला शुद्ध होईल, त्यावेळेला आपण आपल्या शरीरातील रोजच्या रोज एक चक्र, जी सप्तचक्र आणि जी वरती आपल्या डोक्याच्या वरती असलेली अजून 2 चक्र, अशी 9 चक्र आपण या नवरात्रीमध्ये शुद्ध करूया आणि आपल्यामध्ये देवीचा वास स्थित करूया. आपण देवीशी मनापासून कनेक्ट होऊया. तर आता जिथे असाल तिथे पद्मासनात असाल तर पद्मासनात, सुखासनात असाल तर सुखासनात बसावे व ध्यानाला आपण सुरुवात करत आहोत. ओम शं डोळ्यावरचा चष्मा काढून ठेवावा. शैलपुत्रीदेवे नमः. पद्मासनात बसा किंवा ओम शं सुखासनात. शैलपुत्री ओ देवे नमः. दुर्गाये ओम नमः. शैलपुत्री देवे ओ नमः. वन्दे दुर्गाये नमः. वागीशलाभाय ओ चन्द्रार्धकृतशेखरं दुर्गाये वृषारूढातुलन्धरां नमः. शैलपुत्री यशस्विनीं वन्दे आपल्या श्वासावर वाञ्छितलाभाय लक्ष केंद्रित करा. चन्द्रार्धकृतशेखरं आपण वृषारूढातुलन्धरा आज शैलपुत्री शैलपुत्री मातेचं ध्यान करणार आहोत. यशस्विनीं वन्दे
वाञ्छितलाभाय शैलराजा चन्द्रार्धकृतशेखरं हिमालयाची पुत्री वृषारूढं ही शैलपुत्री. सुरंधरा ती शैलपुत्री वृषभारूढा आहे. यशस्विनीं तिने जगत्पूज्ये नारंगी जगद्वन्दे रंगाचं वस्त्र परिधान केलेलं सर्वशक्ती आहे. स्वरूपिणी तिच्या सर्वात्मिक केशी एका हातात कौमारी जगन्मात त्रिशूळ आहे नमोस्तुते व एका हातात कमळ आहे. जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी अतिशय प्रेमाने सर्वात्मिक करुणामय केशी दृष्टीने कौमारी आई आपल्याकडे पाहत जगन्मात आहे. नमोस्तुते जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी आपल्या सर्वात्मिकेशी मूलाधार चक्रामध्ये कौमारी तुम्ही जगन्मात नमोस्तुते आईला स्थित करा. ॐ शं तुमच्या डोळ्यासमोर शैलपुत्री आता देव्ये शैलपुत्री नमः माता उभी आहे. ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः ॐ शं शैलपुत्री मूलाधार चक्रात देव्ये असलेले नमः वन्दे सर्व वाञ्छितलाभाय अवगुण, वाईट वासना, वाईट इच्छा या सगळ्या वृषारूढा मातेच्या सुरंधरा उपस्थितीत विरघळून जात शैलपुत्री आहे. यशस्विनीं वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं तुम्ही वृषारूढा शुलंधरा मनापासून आईचं ध्यान करत शैलपुत्री आहात. यशस्विनीं वन्दे वाञ्छितलाभाय डोळे बंदच ठेवा आणि चन्द्रार्धकृतशेखरं तुमच्यामध्ये वृषारूढं असलेल्या सुरंधरा शैलपुत्री मातेला शैलपुत्री तुम्ही जागृत करा. यशस्विनीं ही शैलपुत्री माता जगत्पूज्ये आपल्या जगद्वन्दे सर्वांच्या शरीरात सुद्धा सर्वशक्ती स्वरूपिणी मूलाधारात आहे. सर्वात्मिक केशी कौमारी जगन्मात नमोस्तुते श्वासावर लक्ष केंद्रित जगत्पूज्ये करा. जगद्वन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी सर्वात्मिक केशी कौमारी जगन्मात नमोस्तुते जगत्पूज्ये जगद्वन्दे श्वास आत, श्वास सर्वशक्ती बाहेर. स्वरूपिणी श्वास आत, सर्वात्मिकेशी श्वास कौमारी बाहेर. जगन्मात नमोस्तुते ॐ श्वास शं आत, शैलपुत्री देव्ये नमः ॐ शं शैलपुत्री संत महंत लोक देव्ये नमः आजपासून ॐ शं या मूलाधारात वसलेल्या शैलपुत्री शैलपुत्रीला अभिवादन करून देव्ये नमः योग साधनेला सुरुवात वन्दे करतात. वाञ्छितलाभाय आपणही आजपासून चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढा शूलधरा शैलपुत्री साधनेला सुरुवात करत यशस्विनीं आहोत. वन्दे वाञ्छितलाभाय ओम चन्द्रार्धकृतशेखरं शं वृषारूढा शैलपुत्री शूलधरा देवे नमः. शैलपुत्री यशस्विनीं ओम वन्दे शं वाञ्छितलाभाय शैलपुत्री देवे चन्द्रार्धकृतशेखरं नमः. वृषारूढं शूलधरा ओम शैलपुत्री शं यशस्विनीं शैलपुत्री जगत्पूज्ये देवे जगद्वन्दे नमः. सर्वशक्ती स्वरूपिणी हा सर्वात्मिक केशी शैलपुत्री मातेचा कौमारी बीज मंत्र आहे. जगन्मात तो आता नमोस्तुते आपण 3 वेळा जगत्पूज्ये जगद्वन्दे म्हणणार आहोत. सर्वशक्ती स्वरूपिणी सर्वात्मिक केशी कौमारी जगन्मात नमोस्तुते जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी
सर्वात्मिके कौमारी जगन्मात नमोऽस्तु ते। ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः। ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः। ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः। वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढाशूलधरा शैलपुत्री नवरात्रातील ही देवी यशस्विनीं। वन्दे वाञ्छितलाभाय कुमारिका आहे. चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढाशूलधरा शैलपुत्री यशस्विनीं। वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं पांढऱ्या रंगाच्या वृषारूढं वृषभावर शूलधरा शैलपुत्री ती यशस्विनीं। बसलेली आहे. जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी सर्वात्मिककेशी कौमारी जगन्मात अत्यंत करुण नजरेने नमोस्तुते। ती आपल्या सगळ्यांकडे जगत्पूज्ये बघत आहे जगद्वन्दे आणि सर्वशक्ती तोच प्रेमभाव स्वरूपिणी आपल्या सगळ्यांमध्ये सर्वात्मिककेशी उतरत आहे. कौमारी जगन्मात नमोस्तुते। जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्ती आपण स्वरूपिणी तिचे सर्वात्मिकेशी मनापासून ध्यान करत कौमारी आहोत. जगन्मात नमोस्तुते। ॐ शं शैलपुत्री श्वासावर लक्ष देव्ये केंद्रित ठेवा. नमः। ॐ शं शैलपुत्री श्वास देव्ये आत, नमः। श्वास ॐ बाहेर. शं शैलपुत्री देव्ये नमः। वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढाशूलधरा शैलपुत्री यशस्विनीं। वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढाशूलधरा शैलपुत्री यशस्विनीं। वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढं शूलधरा शैलपुत्री यशस्विनीं। जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी आपण शैलपुत्री सर्वात्मिककेशी मातेची कौमारी मानसपूजा जगन्मात करत आहोत. नमोस्तुते। जगत्पूज्ये जगद्वन्दे देवीला सर्वशक्ती बसायला स्वरूपिणी चौरंग ठेवलेला आहे. सर्वात्मिककेशी कौमारी त्यावर जगन्मात लाल रंगाचं नमोस्तुते। जगत्पूज्ये धूतवस्त्र जगद्वन्दे घातले आहे. सर्वशक्ती स्वरूपिणी सर्वात्मिकेशी कौमारी थोडेसे तांदूळ ठेवून जगन्मात देवीला नमोस्तुते। आपण यावर ॐ विराजमान शं केलेलं आहे. शैलपुत्री देव्ये नमः। चौरंगाभोवती ॐ सुंदर रांगोळी शं काढलेली आहे. शैलपुत्री देव्ये नमः। ॐ नवरात्रीमध्ये शं आपण 9 दिवस शैलपुत्री दिवा तेवत ठेवतो. देव्ये नमः। आपण आज वन्दे सकाळीच तो छानपैकी वाञ्छितलाभाय तयार करून चन्द्रार्धकृतशेखरं लावलेला आहे. वृषारूढाशूलधरा समईचा मंद प्रकाश शैलपुत्री देवीच्या यशस्विनीं। चेहऱ्यावर वन्दे पसरलेला आहे. वाञ्छितलाभाय देवीच्या चन्द्रार्धकृतशेखरं पायावर
हळदी कुंकू वाहिलंय, वृषारूढा शूलंधरा शैलपुत्री तांदूळ वाहिलेत. यशस्विनीं वन्दे तिला जास्वंदाचं फूल वाञ्छितलाभाय आज आपण अर्पण करत आहोत. चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढं आज शूलंधरा देवीला शैलपुत्री पांढऱ्या रंगाची कणेर यशस्विनीं किंवा जास्वंदाचं फूल वाहतात. जगत्पूज्ये जगदवन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी सर्वात्मिक देवीला केशी कौमारी जगन्मात छानसा हार नमोस्तुते आपण तयार केलेला आहे जगत्पूज्ये आणि तोही घातला आहे. जगदवन्दे सर्वशक्ती डोक्याला स्वरूपिणी वेणी घातलेली आहे. सर्वात्मिक केशी खूप सुंदर दिसत कौमारी आहे. जगन्मात देवीचं हे रूप नमोस्तुते अतिशय मोहक दिसत जगत्पूज्ये आहे. जगदवन्दे तिला सर्वशक्ती तुपाचा नैवेद्य स्वरूपिणी दाखवलेला आहे. सर्वात्मिकेशी कौमारी जगन्मात नमोस्तुते निरांजनाने तिला आपण ओवाळत आहोत. ॐ शं शैलपुत्री देवे पानाचा विडा देखील नमः ठेवलेला आहे. ॐ शं शैलपुत्री देवे नमः कुळाचार जसा आहे आपल्या प्रत्येकाच्या ॐ घरी, शं तशी आपण शैलपुत्री देवीची स्थापना देवे आजच्या नमः दिवशी शुभमुहूर्तावर वन्दे केलेली आहे. वाञ्छितलाभाय देवीची आरती चन्द्रार्धकृतशेखरं करूया. वृषारूढा शूलंधरा घंटा वाजवा. शैलपुत्री यशस्विनीं वन्दे वाञ्छितलाभाय खूप मनापासून मनोभावे देवीला हात चन्द्रार्धकृतशेखरं जोडा वृषारूढा आणि प्रार्थना शूलंधरा करा. शैलपुत्री नमो यशस्विनीं देवे वन्दे महादेवे वाञ्छितलाभाय शिवाय सततं नमः. चन्द्रार्धकृतशेखरं नमो वृषारूढं देवे शूलंधरा महादेवे शैलपुत्री शिवाय यशस्विनीं सततं नमः. जगत्पूज्ये नमः जगदवन्दे शैलपुत्राय सर्वशक्ती नियतः स्वरूपिणी प्रणतस्मता. सर्वात्मिककेशी कौमारी नमः जगन्मात शैलपुत्राय नमोस्तुते नियतः जगत्पूज्ये प्रणतस्मता. जगदवन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी श्वास आत, सर्वात्मिककेशी श्वास बाहेर. कौमारी जगन्मात नमोस्तुते जगत्पूज्ये हृदयात वसलेल्या जगदवन्दे व सर्वशक्ती मूलाधारात स्वरूपिणी असलेल्या सर्वात्मिकेशी या देवीच्या रूपाकडे कौमारी एक पहा. जगन्मात नमोस्तुते ॐ शं शैलपुत्री देवे नमः श्वासावर पूर्ण लक्ष ॐ केंद्रित शं करा व शैलपुत्री देवे अंतरात्म्यातील नमः शैलपुत्री मातेला ॐ शं मनापासून शैलपुत्री देवे आतल्या डोळ्यांनी नमः पहा. वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढा शूलंधरा शैलपुत्री यशस्विनीं वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढा शूलंधरा शैलपुत्री यशस्विनीं वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढं शूलंधरा शैलपुत्री यशस्विनीं जगत्पूज्ये जगदवन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी सर्वात्मिककेशी कौमारी जगन्मात नमोस्तुते जगत्पूज्ये जगदवन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी सर्वात्मिककेशी कौमारी
जगन्मात नमोऽस्तु ते जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी सर्वात्मिके कौमारी जगन्मात नमोऽस्तु ते ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्विनीं वन्दे देवीला वाञ्छितलाभाय आपण मूलाधारात स्थित केल्यामुळे चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढा आपल्या शूलधरा शरीरातील दोष शैलपुत्री बाहेर पडत आहेत. यशस्विनीं वन्दे वाञ्छितलाभाय देवीने हातात घेतलेल्या त्रिशूळामुळे चन्द्रार्धकृतशेखरं आपल्या वृषारूढं शरीरातील दोष शूलधरा हळूहळू शैलपुत्री आपल्या उच्छ्वासावाटे यशस्विनीं बाहेर पडत आहेत. जगत्पूज्ये जगद्वन्दे विकारी सर्वशक्ती मन स्वरूपिणी आणि विकारी शरीर सर्वात्मकेशी शांत कौमारी होत आहे. जगन्मात नमोऽस्तु ते महाशैलपुत्रीची करुणामय नजर जगत्पूज्ये आपल्या जगद्वन्दे संपूर्ण शरीरावर फिरत आहे. सर्वशक्ती स्वरूपिणी शैलपुत्री सर्वात्मकेशी मातेचं प्रेम कौमारी आपल्या सगळ्यांना जगन्मात मिळत आहे. नमोऽस्तु ते आपण त्या प्रेमाचा जगत्पूज्ये स्वीकार करत आहोत. जगद्वन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी सर्वात्मिकेशी कौमारी केशरी रंग जगन्मात हा नमोऽस्तु ते समृद्धीचा रंग आहे ॐ शं आणि हा शैलपुत्री समृद्धीचा रंग देव्ये नमः आपल्या जीवनात ॐ शं मोठे बदल घडवून शैलपुत्री आणणारा आहे. देव्ये नमः ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः वन्दे आपण वाञ्छितलाभाय देवीशी एकरूप होत आहोत. चन्द्रार्धकृतशेखरं देवीची वृषारूढा शूलधरा असीम कृपा शैलपुत्री आपल्यावर यशस्विनीं होत आहे. वन्दे केशरी रंगामध्ये आपण वाञ्छितलाभाय न्हावून निघत आहोत. चन्द्रार्धकृतशेखरं संपूर्ण वृषारूढा अंतर्बाह्य शूलधरा केशरी रंगाने आपल्याला वेढले शैलपुत्री आहे. यशस्विनीं वन्दे देवीची कृपा वाञ्छितलाभाय आपल्यावर बरसत आहे चन्द्रार्धकृतशेखरं आणि ह्याचा वृषारूढं तुम्ही शूलधरा नक्कीच अनुभव घेत असणार. शैलपुत्री यशस्विनीं मन, जगत्पूज्ये शरीर, आत्मा जगद्वन्दे एकत्र करा. सर्वशक्ती बाह्य स्वरूपिणी विचार कोणतेही नकोत. सर्वात्मिककेशी देवीची कौमारी कृपा तुमच्यावर होत आहे. जगन्मात नमोऽस्तु ते तुम्ही मनापासून तिला जगत्पूज्ये साथ घातलेली आहे जगद्वन्दे आणि ती सर्वशक्ती तुमच्या अंतःचक्षु स्वरूपिणी समोर उभी आहे. सर्वात्मिककेशी कौमारी तिची मानसपूजा केलेली जगन्मात तिला आवडलेली आहे. नमोऽस्तु ते ती तुम्हाला जगत्पूज्ये दोन्ही हातांनी जगद्वन्दे आशीर्वाद देत आहे. सर्वशक्ती स्वरूपिणी श्वासावर लक्ष केंद्रित सर्वात्मिकेशी करा कौमारी जगन्मात नमोऽस्तु व ते डोळ्यासमोर ॐ शैलपुत्री मातेची प्रतिमा शैलपुत्री आणा, देव्ये जी नमः तुमच्या हृदयात आणि ॐ शं मूलाधारात स्थित झालेली आहे. शैलपुत्री देव्ये नमः या देवीचं ॐ शं ध्यान आपण मनपूर्वक शैलपुत्री करत आहोत. देव्ये नमः वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं
वृषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्विनीं वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्विनीं वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढं शूलधरा शैलपुत्री यशस्विनीं जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्तिस्वरूपिणी सर्वात्मिककेशी कौमारी जगन्मात नमोऽस्तु ते जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्तिस्वरूपिणी सर्वात्मिककेशी कौमारी जगन्मात नमोऽस्तु ते जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्तिस्वरूपिणी सर्वात्मिकेशी कौमारी जगन्मात नमोऽस्तु ते ॐ शं शैलपुत्री आपण देव्ये नमः मातेची ॐ शं प्रार्थना करूया. शैलपुत्री देव्ये वंदे नमः वांछितलाभाय ॐ शं चन्द्रार्धकृतशेखरं शैलपुत्रीदेव्ये नमः वृषारूढां वन्दे शूलधरां वाञ्छितलाभाय शैलपुत्री यशस्विनी चन्द्रार्धकृतशेखरं वन्दे वृषारूढा वांछितलाभाय शूलधरा शैलपुत्री यशस्विनीं चन्द्रार्धकृतशेखरं वन्दे वृषारूढां वाञ्छितलाभाय शूलधरां शैलपुत्री चन्द्रार्धकृतशेखरं यशस्विनीं वृषारूढा शूलधरा वन्दे शैलपुत्री वाञ्छितलाभाय यशस्विनीं वन्दे चन्द्रार्धकृतशेखरं वाञ्छितलाभाय वृषारूढां शूलधरां चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढं शैलपुत्री शूलधरा यशस्विनी. शैलपुत्री हे देवी यशस्विनीं माते, आमचे जगत्पूज्ये मनोवांछित जे जगद्वन्दे काही असेल ते पूर्ण कर. सर्वशक्तिस्वरूपिणी सर्वात्मिककेशी कौमारी जगन्मात नमोऽस्तु ते जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्तिस्वरूपिणी सर्वात्मिककेशी कौमारी जगन्मात नमोऽस्तु ते जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्तिस्वरूपिणी सर्वात्मिकेशी कौमारी जगन्मात नमोऽस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये ॐ शं शिवे सर्वार्थसाधिके नमः शरण्ये त्र्यम्बके गौरी शैलपुत्री नारायणी देव्ये नमः नमोऽस्तु ते. ॐ शैलपुत्री सर्वमङ्गलमाङ्गल्ये देव्ये शिवे नमः वन्दे सर्वार्थसाधिके वाञ्छितलाभाय शरण्ये त्र्यम्बके गौरी चन्द्रार्धकृतशेखरं नारायणी वृषारूढा शूलधरा नमोऽस्तु ते. शैलपुत्री यशस्विनीं वन्दे अशी ही वाञ्छितलाभाय नारायणी देवी चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढा शूलधरा आज शैलपुत्री नवरात्राच्या पहिल्या दिवशी यशस्विनीं आपल्या वन्दे समोर शैलपुत्री म्हणून वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं उपस्थित झाली वृषारूढं आहे. शूलधरा तिचे शैलपुत्री वाहन वृषभ आहे. यशस्विनीं जगत्पूज्ये जगद्वन्दे पंचांगानुसार या वर्षी देवी सर्वशक्तिस्वरूपिणी ही सर्वात्मिककेशी हत्तीवर स्वार म्हणजे कौमारी गजलक्ष्मी जगन्मात म्हणून नमोऽस्तु आलेली ते आहे. जगत्पूज्ये
तिने नारिंगी रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. आपण मनातून या नारिंगी रंगाचा हा नारिंगी रंग आपल्या संपूर्ण शरीरात स्थित करूया. आपण देवीला देखील मूलाधारात स्थान दिलेले आहे. आपल्या मनात, आत्म्यावर, डोळ्यांसमोर देखील आपण देवीला स्थित केलेले आहे. शैलपुत्री मातेचा आशीर्वाद नारिंगी रंगाच्या प्रकाशामार्फत तुमच्या संपूर्ण शरीरात पसरत आहे. त्या प्रकाशात तुम्ही नाहून निघत आहात. तुम्ही अनुभव घ्या. मातेचा कृपेचा वर्षाव तुमच्यावर होत आहे. तुमचं शरीर, मन, आत्मा शुद्ध झालेला शुद्ध होत आहे. वाईट विचार, वाईट विकार, वासना, दुष्ट विचार सगळे बाहेर पडत आहेत. देवी आपल्याला सांगत आहे, या 9 दिवसात 6 षड्रिपूंपासून तुम्ही मुक्त व्हा. देवीने आपल्याला बाह्य जगाशी लढता लढता आपल्या विकारांवर देखील लढायला सांगितले आहे. जिथे प्रेम, करुणा, दया याची आवश्यकता आहे, तिथे तेच द्या. आईचं एक रूप करुणामयी असतं, प्रेमळ असतं. ती सगळ्या जगाच्या सुखांवर पांघरून घालू शकते, कारण ती एक आई आहे. शैलपुत्री माता देखील आज आपल्याकडे करुणामय नजरेने पाहत आहे. आपल्या अनंत जन्माच्या चुका तिने पोटात घेतलेल्या आहेत. आपल्यावर फक्त प्रेमाचा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहे. आई आपल्याला हे शिकवत आहे की संपूर्ण विश्वावर प्रेम करा. प्रेम करा. सगळ्यांच्या चुका माफ करा, पोटात घ्या. सगळ्या विश्वाकडे करुणामय नजरेने पहा. हे विश्वची माझे घर. सखा सोयरा बंधू एकच. हे विश्वची माझे घर. सगळ्यांना माफ करा. तुमच्यातील देवी तत्वाला जागृत करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः. ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः. ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः.
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्विनीं वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्विनीं वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढं शूलधरा शैलपुत्री यशस्विनीं जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्तिस्वरूपिणी सर्वात्मिककेशी कौमारी जगन्मात नमोऽस्तु ते जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्तिस्वरूपिणी सर्वात्मिककेशी कौमारी जगन्मात नमोऽस्तु ते जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्तिस्वरूपिणी सर्वात्मिकेशी कौमारी जगन्मात नमोऽस्तु ते ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढा शूलधरा हे बैल आणि बैल हा बलशक्तीचा कारक आहे. म्हणजे चन्द्रार्धकृतशेखरं आईकडे ही एवढी मोठी ताकद आहे की ती त्या ताकदीने संकटाचा सामना करू शकते. आणि हीच बैलाची ताकद आपल्यामध्ये सुद्धा आपण निर्माण केली पाहिजे. आईची सर्व जी वाहनं आहेत ती शक्तीची द्योतक आहेत. त्यातलं आज पहिलं वाहन वृषभ वाहन. वृषभ हा शेती नांगरणीच्या कामात हे उपयोगी पडतो. आपल्या भारतात आपला भारत जो आहे तो शेती प्रधान देश आहे आणि आपण शेती करताना बैलाचा वापर करतो. त्यामुळे जे धान्य आज तुम्ही मातीत पेरणार आहात ना, तर प्रत्यक्षात जरी आपल्या घरी आपण स्थापन केलेल्या मातीमध्ये वृषभाचं म्हणजे बैलाचं काम नाहीये, पण ज्या मातीमध्ये आपण ते धान्य पेरणार आहोत त्यासाठीच आज आईचं वाहन बैल आहे. या 9 दिवसात आपण जे धान्य पेरू ते आईच्या करुणामय दृष्टीने व वृषभाच्या उपस्थितीने उत्तम निर्माण होणार आहे. त्याची वाढ चांगली होणार आहे. कारण आईची करुणामय दृष्टी व वृषभाचे लक्ष त्या तुम्ही पेरलेल्या बियांवर आहे. यावर्षी तुमच्या घरीही उत्तम प्रकारची भरभराटीचा संकेत तुम्हाला शैलपुत्री मातेमुळे मिळणार आहे.
कारण सर्वात्मिक आज केशी कौमारी मनापासून तुम्ही जगन्मात शैलपुत्री मातेला नमोस्तुते स्वतःच्या मनात, जगत्पूज्ये आत्म्यात, जगद्वंदे मूलाधारात सर्वशक्ती स्थित केलेला आहे स्वरूपिणी आणि आईचा आशीर्वाद सर्वात्मिक तुम्हाला केशी पूर्णपणे कौमारी मिळालेला आहे. जगन्मात कारण नमोस्तुते आईची शक्ती आणि जगत्पूज्ये वृषभाची बलशक्ती जगद्वंदे या दोन्ही सर्वशक्ती तुमच्याकडे आलेल्या आहेत. स्वरूपिणी सर्वात्मिकेशी कौमारी तुम्ही खूप प्रेमाने जगन्मात नमोस्तुते तिची स्थापना केली आहे. शं शैलपुत्री देव्ये नमः ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः ॐ शं कारण तुम्ही तुमच्यातील शैलपुत्री स्त्री शक्तीला, देव्ये नमः स्त्री तत्वाला वन्दे जागृत केलेलं आहे. वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं यास्तव तुमच्या लक्षात येईल वृषारूढाशूलंधरा की शैलपुत्री आपल्या शरीरातील स्त्री तत्व यशस्विनीं जागृत झाल्यामुळे वन्दे स्त्री ही वाञ्छितलाभाय सृजनशील आहे. तशीच चन्द्रार्धकृतशेखरं ती माता पण आहे. आणि वृषारूढाशूलंधरा आज शैलपुत्री शैलपुत्री मातेची स्थापना झाल्यावर यशस्विनीं तुम्हाला वन्दे वाञ्छितलाभाय एक वेगळेच चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढं शूलंधरा स्वतःचे रूप शैलपुत्री दिसून येत आहे. यशस्विनीं जगत्पूज्ये तुम्ही जगद्वन्दे अत्यंत करुणामय झालेला आहात. सर्वशक्ती स्वरूपिणी तुमचं हृदय सर्वात्मिक प्रेमाने केशी भरून गेलेलं आहे. कौमारी जगन्मात तुम्हाला नमोस्तुते जाणीव होत आहे की जगत्पूज्ये तुमच्यात जगद्वन्दे सर्वशक्ती किती करुण रस भरलेला आहे. स्वरूपिणी सर्वात्मिक केशी तुमच्या हृदयात कौमारी जगन्मात शैलपुत्री मातेने नमोस्तुते स्थान निर्माण केलेलं आहे आणि जगत्पूज्ये तुमच्यातलं मातृत्व जगद्वन्दे जागृत केलेलं आहे. सर्वशक्ती पृथ्वी स्वरूपिणी सुद्धा स्त्री तत्व आहे. सर्वात्मिकेशी त्यामुळेच कौमारी तुम्ही जगन्मात शैलपुत्री मातेच्या नमोस्तुते समवेत त्यात ॐ शं बीजारोपण केलेलं आहे शैलपुत्री आणि देव्ये नमः 9 दिवसानंतर ॐ ह्या शं बीजांना अंकुर फुटून शैलपुत्री तुमच्यापर्यंत देव्ये नमः भरभराटीचं आणि समाधानाचं ॐ धान्य शं उगवणार शैलपुत्री आहे. देव्ये नमः वन्दे त्यामुळे वाञ्छितलाभाय शरीरातील, मनातील, चन्द्रार्धकृतशेखरं आत्म्यातील, मूलाधारातील वृषारूढाशूलंधरा शैलपुत्री मातेला शैलपुत्री मनपूर्वक वंदन यशस्विनीं करा वन्दे आणि तिचं ध्यान करा. वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढाशूलंधरा शैलपुत्री यशस्विनीं वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढं शूलंधरा शैलपुत्री यशस्विनीं जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी सर्वात्मिक केशी कौमारी जगन्मात नमोस्तुते जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी सर्वात्मिक केशी कौमारी जगन्मात नमोस्तुते जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्ती स्वरूपिणी सर्वात्मिकेशी कौमारी जगन्मात नमोस्तुते ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः ॐ शं
शैलपुत्री देव्ये नमः। ॐ शं शैलपुत्री देव्ये नमः। वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्विनीं। वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्विनीं। वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं आपल्या वृषारूढं हृदयातील शूलधरा शैलपुत्री मातेला पहा, शैलपुत्री यशस्विनीं। तिचे मनन करा, ध्यान जगत्पूजे करा जगदवन्दे व सर्वशक्ती स्वरूपिणी प्रार्थनापूर्वक सर्वात्मिक तिची केशी क्षमा मागा. कौमारी जगन्मात नमोस्तुते। हे माते, जगत्पूजे हे ध्यान करताना जगदवन्दे माझ्याकडून सर्वशक्ती कळत नकळत स्वरूपिणी काही चूक झाली असेल सर्वात्मिक तर केशी तो अपराध कौमारी क्षमा कर. जगन्मात माते, मी नमोस्तुते। अजाण लेकरू आहे. जगत्पूजे माझ्या बुद्धीला, मनाला जगदवन्दे जे पटले, सर्वशक्ती जे रुचले, स्वरूपिणी जे समजले सर्वात्मिके त्यानुसार मी तुझी कौमारी सेवा केली आहे. जगन्मात मी मानसपूजेने नमोस्तुते। तुझी सेवा केलेली आहे. ॐ शं ती तू शैलपुत्री गोड मानून घे देव्ये व या नमः। सर्व लेकरांना ॐ शं क्षमा करून शैलपुत्री त्यांना देव्ये सुख नमः। समृद्धी, भरभराट ॐ शं याचा आशीर्वाद दे. शैलपुत्री व हे माते, देव्ये आजपासून नमः। आमच्या वन्दे सर्वांमध्ये सुद्धा स्त्री वाञ्छितलाभाय तत्वाची जाणीव, चन्द्रार्धकृतशेखरं जागृती वृषारूढा नेणिवेत कर, शूलधरा शैलपुत्री जेणेकरून यशस्विनीं। आम्ही वन्दे तुझ्याशी वाञ्छितलाभाय अंतरात्म्यातून सेवा करू शकू. चन्द्रार्धकृतशेखरं आमचीही वृषारूढा उन्नती शूलधरा ह्या शैलपुत्री अंतरात्म्यातून यशस्विनीं। सेवा करता करता वन्दे होऊ दे. वाञ्छितलाभाय हीच तुझ्याकडे मनपूर्वक चन्द्रार्धकृतशेखरं प्रार्थना. वृषारूढं शूलधरा शैलपुत्री हळूहळू यशस्विनीं। आता आपल्या जगत्पूजे जाणीवेच्या जगदवन्दे कक्षात परत या. सर्वशक्ती स्वरूपिणी सर्वात्मिक केशी हळूहळू कौमारी आपल्या जगन्मात जाणीवेच्या कक्षात नमोस्तुते। शरीरात परत या. जगत्पूजे जगदवन्दे थोडेसे हातपाय हलवा. सर्वशक्ती डोळे स्वरूपिणी लगेच उघडू नका. सर्वात्मिक केशी कौमारी दोन्ही हात जगन्मात एकमेकावर घर्षण करा. नमोस्तुते। मिळालेली ऊर्जा जगत्पूजे जगदवन्दे ही संपूर्ण सर्वशक्ती शरीरावर स्थित करा स्वरूपिणी सर्वात्मिकेशी व कौमारी पुन्हा जगन्मात दोन्ही हात नमोस्तुते। एकमेकावर घर्षण करून ॐ शं हाताची ओंजळ डोळ्यावर ठेवा. शैलपुत्री देव्ये नमः। डोळ्यासमोर ॐ शं देवीचं शैलपुत्री आपण मनात देव्ये पाहिलेलं रूप नमः। पुन्हा आणा व ॐ नमस्कार शं करून शैलपुत्री देव्ये नमः। डोळे वन्दे हाताच्या ओंजळीतच उघडा. वाञ्छितलाभाय 5, 4, 3, चन्द्रार्धकृतशेखरं 2, वृषारूढा 1, 0. शूलधरा शैलपुत्री यशस्विनीं। वन्दे आता आपण थोडेसे वाञ्छितलाभाय आपल्या शरीरात आलेलो आहोत परत. चन्द्रार्धकृतशेखरं मन अजूनही मातेकडे आहे. त्यामुळे आपण आज महालक्ष्मी अष्टक म्हणूया. श्री गणेशाय नमः. इंद्र उवाच
नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते। नमस्ते गरुडारूढे ओलासुरभयङ्करी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते। आद्यन्तरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तुते। स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते। पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोऽस्तुते। श्वेताम्बरधरे देवी नानालङ्कारभूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोऽस्तुते। महालक्ष्मी नमोऽस्तुते। महालक्ष्मी नमोऽस्तुते। धन्यवाद. अशा प्रकारे आज आपण पहिल्या दिवसाच्या शैलपुत्री देवीची स्थापना आपल्या मुलाधारात करून आज आपण नवरात्र उत्सवाला प्रारंभ केलेला आहे. तर आजच्या दिवसापुरती विश्रांती घेत असून आजचा दिवस तुमचा उत्तम जाऊ दे हीच प्रार्थना देवीकडे करते आणि उद्या परत दुसऱ्या देवीची चंद्रघंटा देवीची माहिती घेऊन ध्यानाला आरंभ करीन. उद्या भेटूया. नमस्कार.